महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील बुधवार पेठेमध्ये मुलींची पहिली शाळा तर सुरू केलीच, पण पुण्यातील मुठा नदीवरील खडकवासला धरणाचं बांधकामही त्यांच्याच हातचं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली, तसेच जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला आणि सर्व जातींच्या लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश समाजातील शोषित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा होता. विधवा विवाहाचं समर्थन केलं आणि बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. शेतकरी आणि मजुरांच्या समस्यांना प्राधान्य दिलं आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. इसवी सन 1852 मध्ये पुण्यातील वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेनं रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली होती.